मग काय सांगाल आज तुम्ही या एल्गार मेळाव्याला आलेला आहात? आम्ही औरंगाबाद, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेच्या मीटिंग झाल्या. त्यात बच्चू कडू होते, राजू शेट्टी होते, परत अशोक ढवळे होते, डॉक्टर नवले होते, शरद जोशी विचारमंचाचे पवार होते, नंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कैलास पाटील होते, राष्ट्रवादीचे टोपे साहेब होते. आणि तिथे एक निर्णय आम्ही घेतला की शेतकऱ्यासाठी आपण परिषदा घ्यायच्या. मग बारामती हा इलाका आला का म्हटलं मी आणि आम्ही पवार म्हणून आहेत आपले शरद जोशीचे अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष मिळून सर्वांनी म्हणलं इथे एक बारामती इंदापूरच्या दरम्यान घ्यावा. नंतर राष्ट्रीय समाज पक्ष सांगोलीला एक मेळावा घेतोय. बच्चू कडूंचा परवा ह्याला झाला, अमरावतीला झाला. आमच्या ज्या आम्ही सर्व संघटना एकत्र येतोय त्या त्या पक्षाने एक एक प्रोग्राम शेतकऱ्याला जागृतीसाठी ह्या घ्यायचा. या राज्य सरकारनं सांगितलं होतं विधानसभेच्या अगोदर की आम्ही 7-12 पोरा करू, त्यांची आठवण करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यात दुर्दैव की निसर्गाचं संकट आल्यामुळं हा ओला दुष्काळ पडला आणि बहुतांशी मराठवाडा, सोलापूर जिल्हा या ठिकाणी धाराशिवला अतिनात शेतकऱ्याचं नुकसान जोरात झालं. एका एका शेतकऱ्याच्या 20-20 जर्शा गाई, त्याची 1.5 लाख म्हैशी अशा वाहून गेल्या. नंतर नदीच्या शिना नदीच्या काठचं, गोदावरीच्या काठावरची नद्याचं त्या जमीन होती ती खरडून पुरी गेली. 1 एकर जर जमीन भरायची असेल तर 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो. आणि या राज्य सरकारचं काल पॅकेज आमच्या राष्ट्रीय महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी काशीनाथ शेट्टींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना निवेदन दिले की आम्हाला एकरी 50,000 रुपये द्या. आता राज्य सरकारने 31,000 कोटीची मदत केली. हो, 31,000 कोटीची 75,000 कोटी एकर जमीन गेलेली आहे आणि त्याने 41 कोटी एकर जमीन सुद्धा पैसे दिलेले नाही. आणि एक सोयाबीन लावण्यासाठी 1 एकरला 22,000 रुपये खर्च येतो आणि तुम्ही किती देताय? 8,500 रुपये. हे कुठं बसतंय कुठं? एका म्हैशीची किंमत 1.5 लाख असते, तुम्ही किती देताय? 31,000 रुपये. म्हणजे ह्यातून काय ती घडणार आहे काय? म्हणून आमचं म्हणणं आहे की राज्य सरकारला की बाबा तुम्ही 7-12 पहिला कोरा करा आणि ओला दुष्काळचा जे रिअली आहे त्यात 60 आणि 61% पंचनामा व्हायला लागले, 100% पंचनामा नाही व्हायला लागले. आणि तुम्ही एनडीआरएफच्या जे डॉम्स आहेत तीच तुम्ही अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजे इंडियाला काय म्हणणं आहे की 47,000 रुपये खरडलेले जमीन द्या, तेच तुम्ही देणार का? विना कंपनीचं तुम्ही नाटक सांगताय. नरेगेला पैसे कुठे आहेत? 3 लाख तुम्ही द्यायला आहे. हा याच मोठ्या ज्या ह्यांनी काम केलंय आपल्या उद्योगपतींनी, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी, त्यांचं द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. आत्महत्या केले, 72 लोकांनी आत्महत्या केली, शेतकरी लोकांनी आत्महत्या केली. म्हणजे अशा किती आत्महत्या तुम्ही घडवून आणणार आहे? म्हणून आमचं म्हणणं आहे राज्य सरकारला की तुटपुंजी मदत आहे, पहिला तुम्ही 7-12 कोरा करा आणि ह्यांची जास्तीत जास्त तुम्ही यात पैसे वाढवण्याचा प्रयत्न करू या गोष्ट आहे. तर हे घडावं त्यासाठी आम्ही मंडळी सारी फिरायला लागलो आहे. आणि ह्यातून काय मूळ रडल्याशिवाय काय उचलत नाही. म्हणून हे महाराष्ट्रामध्ये आम्ही शेतकऱ्याला जागरणी करण्याची भूमिका करतो. विशेष म्हणजे बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, राकेश टिकेट असतील, डॉक्टर नवले असतील, आम्ही साऱ्या शेतकरी संघटना साऱ्या ज्या आहेत त्या सर्वांना एकत्र आणि या शेतकऱ्याच्या मध्यस्थी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागेल. आता ते काय होतंय, त्यांच्या सरकारची मला वाटतं व्यवस्थाच ते असेल तसं मग त्यांच्या तोंडातून ते आलं बाबासाहेब पाटील असं म्हणायला नाही पाहिजे होतं. बाबासाहेब पाटील शेतकरी आहेत. आपण संविधानिक सभा शपथ घेतो त्यावेळेस आपण वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल, यू आर नॉट द ट्रस्टी ऑफ द ओन, हे लक्षात ठेवून मिनिस्टरनं काम करायचं असतं. तर ते मिनिस्टरनं तसं बोललायचं तर चूक आहे, शेतकऱ्याचा अपमान आहे ते. आणि ही राज्य सरकारची धोरण दिसतंय मला वाटतं त्यांच्या तोंडातून आले मंत्री महोदया. म्हणजे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची इच्छा दिसते असं बोलण्याचं. आज बच्चू भाऊ असतील, तुम्ही असताल, एल्गार मेळावा नेमका कृषी मंत्र्याच्या तालुक्यात घेतलाय, काय कारण? बिलकुल काय नाही. परवा आमचा अमरावतीला झाला, संभाजीनगरला झाला, धाराशिवला झाला, काल मी चंद्रपूरला त्यामुळं आदरणीय दादा असतील, असतील आम्ही सर्वांच्या ठिकाणी घेतला. आम्ही रोज तिथंच घ्यायचं ते बारामती किंवा इंदापूरला आमचं होम ग्राउंड माझं पिस्तच आहे ना. त्यामुळे ह्याच्या विरोधात त्याच्या विरोधात असलं काय नाही. आता कुठलं इलेक्शन नाही, मग तर मागण्यासाठी करत नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यापैकी 31 जिल्ह्यात बच्चूभाऊ फिरायला लागले, राजू शेट्टी फिरायला लागले. आम्ही लोकांचा जोडण्याचा प्रयत्न करतो. काल कुठं होतो बघा, चंद्रपूरला होतो, तुमच्या चॅनलला समज असेल. त्यामुळे आम्ही रात्रभर प्रवास करतोय, दिवसभर सभा घेतोय, रात्रभर प्रवास करतोय.
त्यामुळं नुसतं इथंच इंदापूर किंवा बारामतीच आहे असं काही नाही. आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दावे फिरतोय, भारतभर फिरतोय. सरकार तुटपुंजी मुदत करतंय, कर्जमाफी करणार नाही अशी घोषणा देखील म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय. नेमकी तुमची भूमिका काय असणार? आमचं कसं आहे, जनतेला जागा करणं. प्रजा समाज जर जागा झाली तर राजा समाजाला भिकारी बनवणं. ह्यांचं सरकार उलटण्यासाठी जे जे करता येईल ते करावं लागेल. म्हणून आपण लोकांना शान केलं पाहिजे ना, पाहिजे सुटला दुधाच्या दराबद्दल असेल, शेतकऱ्याच्या बद्दल असेल, या साऱ्याच गोष्टीसाठी करण्यासाठी आमचे जागरण मेळावा चालले. त्या माध्यमातून जनतेला कानावर जाईल, लोक शानी होतील, समजते अशा हेतून आमचं चाललेलं आहे. हे मंत्री मुख्यमंत्रीच्या दारात, काल नागपूरला होतो, परवा आम्ही, काल चंद्रपूरला होतो. मग विशेष म्हणजे बच्चू भाऊ होते, काल पुण्याला होते. राजू शेट्टी फिरतात, काल बेळगावला होते. त्यामुळे आम्ही शेतकरी जिथं असेल तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तुमची भूमिका पक्षाची काय असणार आहे? आज आता सध्याला शेतकऱ्यासाठी आलोया. आम्ही सारे शेतकरी नेते एकत्र येऊन शेतकऱ्याचा कसा 7-12 कोरा व्हावा या इच्छेसाठी आलोया. अजून राजकारण करताना त्यावेळेस बघू, तुम्हाला सांगितलं, बोलवलं जाईल, चॅनलवर मुलाखत दिली जाईल इलेक्शनच्या वेळेस. कृषी मंत्री प्रेमानं काय आव्हान कराल शेतकऱ्यांसाठी? देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे, कृषी मंत्र्याला विनंती आहे की 7-12 कोरा करा आणि आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करा, एवढीच त्यांना नम्रताची विनंती आहे.